नमस्कार मित्रांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं हे 2026 हे वर्ष भरभराटीचं, आनंदाचं आणि समृद्धीचं जावो. या 2026 मध्ये फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये जी सी-टी-ई-टी होत आहे, या सी-टी-ई-टीमध्ये आपण सर्वांनी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही आपण पास व्हावं, अशी आमच्याकडून एक आपल्या सर्वांना सदिच्छा आहे. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी पेपर 1 आणि पेपर 2 त्यामध्ये असलेलं अध्यापनशास्त्र म्हणजेच पेडागॉजी जी 15 गुणांसाठी कमीत कमी आपल्याला पाहायला मिळते. तर या 15 गुणांसाठी असलेली पेडागॉजी त्यामधील आज महत्त्वाचा घटक आपण घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे अध्यापन आणि अध्ययन साधने आणि म्हणजेच त्याला आपण टीचिंग लर्निंग मटेरियल्स असं म्हणत असतो. त्यालाच इन शॉर्ट आपण TLM असं आपण या ठिकाणी म्हणूयात. तर हा घटक आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो जाऊयात पुढे आणि पाहूयात मग मराठी पेपर 1 आणि पेपर 2 मधील पेडागॉजीमधील हा महत्त्वाचा घटक तो म्हणजे अध्यापन, अध्ययन साधने. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जावं आणि त्या ठिकाणावरून आपण अभ्यास ट्री हे नाव सर्च करा आणि आमच्या चॅनलमध्ये एंट्री करा आणि त्यामध्ये त्या ठिकाणावरून आपण ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग आजचा पेडागॉजीतला हा पुढचा घटक तो म्हणजे अध्यापन, अध्ययन साधने. मित्रांनो, अध्यापन आणि अध्ययन साधण्यामध्ये साधने यामध्ये या घटकावरती नेहमी व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल किंवा आपल्याला ॲप्लिकेशन बेसवर प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये मग शिक्षकाने वर्गात कोणत्या साधनांचा वापर करावा किंवा का करावा यावर हे प्रश्न असतात. तर यावरती आम्ही हा एक सविस्तर घटक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. पाहूयात मग आपल्या घटकाचं नाव आहे अध्यापन आणि अध्ययन साधने. टीचिंग लर्निंग मटेरियल्स त्यालाच आपण TLM असं म्हणूयात. अध्यापन अधिक प्रभावी, रंजक आणि सोपे करण्यासाठी शिक्षक जी साधने वापरतात, त्यांना अध्यापन, अध्ययन साधने असे म्हणत असतात. उद्देश जर आपण याचा पाहिला तर अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात समजावून सांगणे. म्हणजेच अब्स्ट्रॅक्ट ज्या कन्सेप्ट असतात त्या कॉन्क्रीट करून सांगणे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढवणे, यासाठी अध्यापन अध्ययन साधने महत्त्वाची आहेत. रट्टा मारण्याऐवजी समजून घेण्यास मदत करणे, हा आपल्याला उद्देश पाहायला मिळतो. आता जाऊयात मग त्यामध्ये नंबर 1 ला आपण पाहतोय टेक्स्ट बुक. म्हणजेच पाठ्यपुस्तके. भारतातील वर्गांमध्ये पाठ्यपुस्तक हे सर्वात महत्त्वाचे आणि मूलभूत साधन आहे. पण सी-टी-ई-टीच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असावा लागतो. एन-सी-एफ बघा, एन-सी-एफ 2005 नुसार पाठ्यपुस्तकाची भूमिका म्हणजे काय आहे? पाठ्यपुस्तक हे वर्गातील अनेक संसाधनापैकी एक आहे. म्हणजे वन ऑफ द रिसोर्सेस असं आपल्याला सांगता येईल. ते एकमेव साधन नाही. शिक्षकाने फक्त पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहू नये, तर त्याबाहेरचे संदर्भही वापरावेत. बघा, त्यानंतर चांगल्या पाठ्यपुस्तकांची वैशिष्ट्ये काय-काय आहेत? हे वयानुरूप जर पाहिलं, ते विद्यार्थ्यांच्या वयाला आणि मानसिक क्षमतेला साजेसे असावेत. त्यानंतर जीवनाशी सांगड त्यातील उदाहरणे मुलांच्या रोजच्या जीवनातील असावीत. लिंगभेद विरहित त्यात मुला-मुलींमध्ये भेदभाव करणारी उदाहरणे किंवा चित्रे नसावीत. त्याला जेंडर बायस फ्री असले पाहिजेत किंवा जेंडर बायस फ्री म्हणतात. त्यानंतर आकर्षक त्यामध्ये चित्रे रंगीत आणि स्पष्ट असावीत. सोबतच स्वाध्याय पाठाच्या शेवटी दिलेले प्रश्न केवळ पाठांतरावर नसावेत, तर ते मुलांना विचार करायला लावणारे असावेत. अशा प्रकारे ही चांगल्या पाठ्यपुस्तकांची ही वैशिष्ट्ये असतात. त्यानंतर मल्टीमीडिया साधने म्हणजे दृकश्राव्य साधने त्यालाच आपण ऑडिओ व्हिज्युअल एड्स असंही म्हणत असतो. मग वर्गातील प्रत्येक मुलाची शिकण्याची शैली ही वेगळी असते. काहींना पाहून समजते, तर काहींना ऐकून समजते. त्यासाठी मल्टीमीडिया साधने उपयुक्त ठरतात. आता मग याचे 3 प्रकार आपल्याला पडताना पाहायला मिळतात. त्यामध्ये मग श्राव्य साधने म्हणजेच ऑडिओ एड्स ज्या साधनांद्वारे
केवळ ऐकून ज्ञान मिळते, अशांना आपण थोडक्यात ऑडिओ एड्स म्हणत असतो. जसं रेडिओ, ऑडिओ प्लेयर म्हणजे MP3, पॉडकास्ट, भाषा प्रयोगशाळा यासारखे आपल्याला ही श्राव्य साधने पाहायला मिळतात. उपयोग काय आहे? उच्चार सुधारण्यासाठी, कविता गायनासाठी आणि श्रवण कौशल्य वाढवण्यासाठी. त्यानंतर त्याचा दुसरा घटक किंवा दुसरा भाग आहे तो म्हणजे दृक साधने. बघा यानंतर म्हणजे हा साधनांचा जो काही ऑडिओ व्हिज्युअल एड्स आहेत, त्यांचा हा दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल दृक साधने. जी साधने केवळ डोळ्यांनी पाहून माहिती देतात. जसे की फलक म्हणजे ब्लॅकबोर्ड किंवा व्हाईट बोर्ड. शिक्षकाचे सर्वात जवळचे हे मित्र आहेत. चार्ट्स आणि नकाशे, माहितीचे वर्गीकरण दाखवण्यासाठी, त्यासोबत फ्लॅश कार्ड्स बघा शब्दार्थ किंवा अक्षरे शिकवण्यासाठी, त्यानंतर वास्तविक वस्तू यामध्ये मग रिअल आपण रियालिया असं म्हणत असतो. हा सी-टी-ई-टीसाठी अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. बघा वर्गात प्रत्यक्ष वस्तू आणून दाखवणे, म्हणजे फळांची नावे शिकवताना प्रत्यक्ष सफरचंद किंवा आंबा आणणे, म्हणजे प्रत्यक्ष वस्तू ही काय करणे म्हणजे अनुभव देण्यासाठी आपल्याला ती स्वतः वस्तू उपलब्ध केली, तर ते पटकन विद्यार्थ्यांना समजून येत असतं. तर याला आपण थोडक्यात आपण दृक साधने म्हणत असतो, व्हिज्युअल एड्स म्हणत असतो. त्यानंतर आता आहे दृकश्राव्य साधने म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल. पहिलं आपण पाहिलं फक्त श्राव्य साधने, नंतर दृक साधने आणि आता हा घटक आहे तो म्हणजे दृकश्राव्य साधने. ज्यात पाहणे आणि ऐकणे दोन्ही क्रिया एकाच वेळी घडतात. ही साधने सर्वात प्रभावी असतात. उदाहरण जर पाहिलं आपण टेलिव्हिजन, संगणक, व्हिडिओ क्लिप्स, लघुपट आणि स्मार्ट क्लासरूम. तर यासारखे हे जे आपल्याला सांगता येईल अशा पद्धतीनं ही दृकश्राव्य साधने पाहायला मिळत असतात. त्यानंतर याचं महत्त्व जर पाहिलं, तर यामुळे मुलांच्या एकाच वेळी अनेक ज्ञानेंद्रियाचा वापर होतो. त्यामुळे शिकलेले जास्त काळ लक्षात राहते. तर बघा, हे जे माध्यम आहे किंवा हे साधन आहे, हे अगदी आणि खूपच प्रभावी साधन ठरलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर तिसरा घटक आहे, तो म्हणजे वर्गातील बहुभाषिक संसाधने, मल्टीलिंग्वल रिसोर्सेस. सी-टी-ईटीमध्ये या भागावर हमखास प्रश्न असतो. वर्गातील बहुभाषिकता ही एक समस्या आहे की संसाधन? याचे उत्तर नेहमी संसाधन असेच आपण द्यायचे आहे, हे लक्षात घ्यावं. बहुभाषिकता संसाधन म्हणून कशी वापरावी, हे आपण या ठिकाणी पाहूयात. आता यामध्ये मग नंबर 1 ला आहे संस्कृतीचा आदर. जेव्हा शिक्षक मुलांच्या मातृभाषेतील शब्दांचे स्वागत करतात, तेव्हा मुलांना शाळेत आपलेपणा वाटत असतो. त्यासोबतच तुलनात्मक अभ्यास. 2 भाषांमधील साम्य आणि फरक दाखवून व्याकरण शिकवणे सोपे जाते. म्हणजे हिंदी आणि मराठीतील समान शब्द. सोबतच आपण तिसरा भाग याच्यातला म्हणजे पाहता येईल ते म्हणजेच शब्दसंपत्ती. वर्गात विविध भाषेतील मुले असल्यास एकमेकांचे शब्द शिकल्याने शब्दसंपत्ती वाढते. आणि चौथा घटक आहे संज्ञानात्मक विकास. त्याला आपण संज्ञानात्मक विकास असे हिंदीत म्हणतात. कॉग्निटिव्ह ग्रोथ जसे की संशोधनानुसार जी मुले 2 किंवा अधिक भाषा बोलतात, त्यांची विचार करण्याची क्षमता इतरांपेक्षा चांगली आहे. शिक्षकाची भूमिका काय असेल? तर शिक्षकाने मुलाला वर्गात त्याच्या मातृभाषेत व्यक्त होण्यापासून रोखू नये, तर त्याला प्रोत्साहित करावे. ठीक आहे. या पद्धतीनं आपण हे काय आहेत थोडक्यात बहुभाषिकता संसाधन म्हणून कसे वापरले जातात, हे त्याचे काही पॉइंट्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर मग आता सी-टी-टीसाठी काही प्रो टिप्स आपल्याला पाहायला मिळतात. तर रियालिया ही गोष्ट लक्षात ठेवा. मुलांना भाषेचा अर्थ समजण्यासाठी शब्दांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष वस्तू दाखवणे याला रियालिया म्हणतात. हा पर्याय नेहमी सकारात्मक, पॉझिटिव्ह असतो. त्यानंतर लो कॉस्ट, नो मटेरियल. बघा महागड्या साधनांपेक्षा शिक्षकाने स्वतः बनवलेली किंवा परिसरात सहज उपलब्ध होणारी साधने वापरण्यावर भर द्यावा. आणि त्यानंतर ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञानाचा वापर हा शिक्षकाला मदत करण्यासाठी आहे, शिक्षकाला पर्याय म्हणून नाही. म्हणून मग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे, ICT सुद्धा आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे हा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. परत एकदा एकदम थोडासा वेगात आपण पाहूयात, की काय-काय पाहिलेलं आहे. बघा या ठिकाणी आपण हा घटक आहे आजचा अध्यापन, अध्ययन, साधने. यामध्ये मग याचे उद्देश काय आहेत? तर याचा उद्देश आहे अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात समजावून सांगणे, विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढवणे आणि रोट म्हणजे थोडक्यात लर्निंगपेक्षा थोडक्यात रट्टा मारण्यापेक्षा समजून घेण्यास मदत होते. मग आता याच्यातली साधने कोणती-कोणती आहेत? नंबर 1 ला पाठ्यपुस्तकं आहेत. मग पाठ्यपुस्तकं जे आहेत, हे फक्त एकमेव साधन नाही, तर इतरही साधनं आहेत.
चांगल्या पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. सोबतच आता मग दुसरे साधने आहेत मल्टीमीडिया साधने, त्याला दृकश्राव्य साधने असं म्हणतो आपण. मग त्याचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मग बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल श्राव्य साधने, दृक साधने आणि त्यानंतर दृकश्राव्य. आता श्राव्य साधने म्हणजे फक्त केवळ ऐकून ज्ञान मिळणारे, डोळ्यांनी म्हणजे दृक साधने आहेत आणि दोन्ही सुद्धा म्हणजे पाहणे आणि ऐकणे दोन्ही क्रिया ज्यावेळेला एकाच वेळी घडतात ती थोडक्यात दृकश्राव्य साधने असतात. त्यानंतर वर्गातील बहुभाषिक संसाधने म्हणजेच या ठिकाणी बहुभाषिकता हा देखील एक समस्या आहे की संसाधन आहे, तर ते संसाधन आहे असं आपल्याला सांगता येतं. मग बहुभाषिकता संसाधन म्हणून कशी वापरायची? तर याचे काही पॉइंट्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. शिक्षकाची काय भूमिका आहे? रियालिया म्हणजे काय? तर नो कॉस्ट मटेरियल, लो कॉस्ट असेल तर ते म्हणजे नेमकं ते देखील घटक आपण पाहिला आणि आय-सी-टीचा भाग देखील आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण अध्यापन आणि अध्ययन साधने या ठिकाणी पाहिलेली आहेत. पुन्हा उद्या भेटूयात आपण पुढचा घटक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक सो मच.